राहणार नाही, परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, ही आमची छावा संघटनेची मागणी आहे. आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणलेले आहेत कृषी मंत्र्यांना. तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. ती आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केले, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळे. आमचं ही म्हणणं आहे. पण जे म्हटले ना ते निवेदन आमचं, आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई. एक मिनिट, बरोबर आहे, तुम्ही थांबा ना, घेतो ना मी निवेदन. आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी. धन्यवाद. कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याचं करायचं काय? कृषी मंत्र्याचं करायचं काय? दिले दोन चिठ्ठ्या दिलं होतं मी. विचारलं का तुम्ही? बोलायची तयारीच नाही. काय मग बोलायची तयारी? कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याचं तिला आपण दोन चिठ्ठ्या दिल्या होत्या, काय उत्तर आलं नाही आपल्याला, सभेत बी आलं नाही. पत्ते फेकले नाहीत, काय कारण होतं आणि घोषणाबाजी देखील केली तुम्ही? नाही, आम्ही तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकलेच नाही. ज्या पक्षाचे कृषी मंत्री या राज्याला लाभलेले आहेत, अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम करतात. माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात, शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात. आणि ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे, शेतकरी हा देशाचा कणा आहे, आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र्य असणारं सभागृह, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून, छावा म्हणून, शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून, शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले. आणि ते भेट देऊन त्यांना सांगितलं की त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या, जेणेकरून त्यांनी घरी जाऊन खेळावं. नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार.